नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. अ, चीन अलिप्त का? चीन युक्रेनला मदत का करत नाही आणि चीन रशियाला मदत का करतोय? असे प्रश्न आपल्याला पडले असतील. खरं म्हणजे अ, युनोच्या सर्व व्यासपीठांवरती चीननी युक्रेनच्या विरोधात मतदान करायचं टाळलेलं आहे आणि रशियाच्याही विरोधात मतदान करायचं टाळलेलं आहे. परंतु तरी सुद्धा संपूर्ण जगामध्ये 2 देश असे आहेत, की ज्या देशांना आज अमेरिका ही धमकावून आणि दटावणी करून रशियाची बाजू घेऊ नका म्हणून सांगत असते. त्यातला एक देश आहे तो अर्थात भारत आहे. भारत आणि दुसरा देश जो आहे तो चीन आहे. भारताला ज्या पद्धतीचे दटावणी अमेरिका करत असते, ती चीनच्या तुलनेमध्ये थोडीशी सौम्य आहे, असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे भारत आणि रशिया यांचे जे संबंध आहेत ते जवळ-जवळ युरोप जेवढं तेल घेतो त्याच्या 1% तेल फक्त भारत रशियाकडून घेत असतो आणि तरी सुद्धा अमेरिका ह्याला आक्षेप घेते. त्यामुळे ते थोडंसं प्रतिकात्मक आहे असं आज आपल्याला म्हणता येईल. त्याची खोली जी आहे ती जास्त नाही. परंतु अमेरिका जेव्हा चीनला सांगते, की तुम्ही रशियाच्या बाजूने गेलात तर तुमच्यावर आर्थिक निर्बंध लावले जातील. इतकी स्पष्ट ताकीद अमेरिका चीनला देताना दिसतो. तशी ताकीद तो भारताला देत नाही. कारण त्यांना थोडीफार कल्पना आहे, की भारतावरती इतक्या छोट्या गोष्टीसाठी आर्थिक निर्बंध लावणं हे संयुक्तिक ठरणार नाही. अन्य सुद्धा काही धोरणात्मक गोष्टी आहेत ज्याच्यासाठी भारतावरती आर्थिक निर्बंध लावणं हे अमेरिकेला परवडणारं नाही. परंतु चीनसाठी मात्र असा इशारा अमेरिका खास करून देताना आपल्याला जरूर दिसते. तेव्हा हे चीनचं महत्व काय आहे आणि अमेरिकेला ही धास्ती का पडलेली आहे, की चीन रशियाच्या बाजूनी जाईल? खरं सांगायचं झालं तर आपण व्यापाराचा विचार केला तर चीन आणि युक्रेन ह्यांच्यामध्ये अतिशय महत्वाचे आर्थिक संबंध आहेत असं आपल्याला दिसतं. पहिली सुरुवातच करू ती खाद्यपदार्थांपासून आणि चीन जितका मका आयात करतो त्याच्या खूप मोठा हिस्सा म्हणजे जवळजवळ 3/4 हिस्सा हा युक्रेनमधून त्यांच्याकडे येत असतो. दुसरं चीननी तिथे शेत जमीन जी आहे ती भाड्याने घेतली आणि तिथे ते डुकरांची पैदास करतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चीनी अन्न पदार्थ जे बनतात त्याच्यासाठी डुकराची चरबी त्यांना पसंत असते जास्त. त्याच्यामध्ये जसं आपण खोबरेल तेल असेल किंवा गोडं तेल असेल ह्याच्यामध्ये आपले पदार्थ बनवतो. तसे चीनी लोक जे आहेत ते डुकराच्या चरबीमध्ये आपले पदार्थ बनवत असतात. त्यामुळे हा एक दुसरा भाग झाला जो त्यांच्या अगदी रोजच्या जनतेसाठी रोजच्या अन्न पदार्थांशी अत्यंत निगडीत आहे. परंतु इतक्या पुरतेच हे संबंध नाहीयेत. युक्रेनची जी भूमी आहे ती चीनसाठी अतिशय महत्वाची आहे. आजच्या घडीला BRI म्हणजे बॉर्डर अँड रोड इनिशिएटिव्ह हे जे प्रकल्प शी जिनपिंग यांनी चालवला होता त्यानुसार चीन, कझाकस्तान, रशिया, बेलारुस अशा मार्गाने चीनचा माल आहे तो युरोपामध्ये पोहोचत असतो. परंतु चीनचा एक त्यांनी स्वारस्य दाखवलेलं होतं की हे जे जाळं त्यांनी पसरलेलं आहे ते जाळं युक्रेनमध्ये सुद्धा त्यांना पसरवायची इच्छा होती. कारण तिथून सुद्धा परत एकदा युरोपचा आणखी एक मार्ग खुला होतो आणि त्यामुळे रशिया युक्रेनकडे त्या दृष्टिकोनातून बघत होता. तशा पद्धतीचे काही प्रकल्प त्यांनी हातामध्ये सुद्धा घेतलेले आपल्याला दिसतात. तिसरी जी बाब आहे ती अतिशय महत्वाची आहे आणि ती बाब महत्वाची अनेक देशांसाठी आहे. कारण युक्रेन हा सोव्हिएट संघाचा एक भाग होता आणि त्यामुळे मी या विषयावर थोडंसं आधी सुरुवातीला कधीतरी बोललेली आहे, की रशियाची जी डिफेन्स इंडस्ट्री आहे, संरक्षण सामग्री ते बनवतात, तर त्यामधले वेगवेगळे भाग असतात ते त्यांनी संपूर्ण देशामध्ये त्या काळामध्ये विखरून ठेवलेले होते. त्यामुळे सगळ्याच गोष्टी काही रशियाच्या मेन भूमीवरती बनत होत्या असं नाहीये. त्यातल्या काही गोष्टी युक्रेनमध्ये बनत होत्या आणि मग युक्रेनमधून बनवून ते रशियात आणून त्यांची जोडणी म्हणा किंवा अन्य
जे प्रक्रिया करायचं काम होतं ते तिथे होऊन मग पुढचा अंतिम जे उत्पादन बनत होतं ते रशियामध्ये बनत होतं. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये युक्रेनला एक खास महत्व होतं. उदाहरणार्थ ICBM, ज्याला आपण इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल, खूप जुनी कल्पना आहे. त्याचं जे विकसन आहे त्याच्यामध्ये युक्रेनचा खूप मोठा भाग होता. आपण युक्रेन म्हणतो तेव्हा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ज्या पूर्व युक्रेनवरती आज रशिया दावा करतोय, डोनेट्स भाग, लुहान्स आणि ह्या डोनबास ज्याला म्हणतात एकंदरीत, तर तिथे ही सगळी इंडस्ट्री जी आहे ती इंडस्ट्री तिथे स्थिरावलेली तुम्हाला दिसेल. आणि म्हणून युक्रेन हा संरक्षणाच्या दृष्टिकोनातून रशियाकडून विभक्त होऊ शकत नाही असं का म्हणतात, त्याचं कारण जे आहे ते ह्या संरक्षण इंडस्ट्री जी आहे, लष्कर सामग्री बनवण्याची जी इंडस्ट्री आहे तिचं इंटिग्रेशन, एकजीवीकरण जे आहे ते अर्ध युक्रेन आणि अर्ध रशियामध्ये होतं. आणि ते साहजिकच ते एकत्र येण्याची गरज आहे असं रशियाला वाटत असतं. परंतु दुसरा एक भाग असा त्याचा की त्यामुळे युक्रेनला सोव्हिएत संघाकडून विभक्त झाल्यानंतर एक खूप मोठा वारसा मिळाला आणि त्या वारशामध्ये लष्करी सामग्री उत्पादन करण्याचा, त्याची निर्मिती करण्याचा हा मोठा वारसा होता. तो वारसा स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा युक्रेनने चालू ठेवला आणि आज त्यांच्याकडून लष्करी सामग्री जी आहे ती घेणाऱ्या देशांमध्ये चीनचा नंबर खूप वरचा लागतो. तसाच दुसरा आहे तो तुर्कस्तान आहे. अन्यही देश आहेत. युक्रेनचं दुसरं एक वैशिष्ट्य असं की त्यांच्याकडे ICBMचा, रशियन ICBMचा मी उल्लेख केला, त्याचप्रमाणे अन्य रशियन जे लष्करी सामग्री होती त्याच्यामधला कुठला ना कुठला घटक, सुटे भाग असतील किंवा सिस्टीम्स असतील, ह्याचं काही ना काही विकसनाचं काम जे आहे ते त्या काळामध्ये युक्रेनमध्ये झालेलं होतं. त्यामुळे एक प्रकारे रशियाची जी लष्करी सामग्री आहे ती जर का एक दिवस रशिया त्याचं आपल्याला दुरुस्ती करण्यासाठी म्हणा किंवा मेंटेन करण्यासाठी देऊ शकला नाही, तर त्याचा जो एक्सपर्टीज आहे, त्याचं ज्ञान जे आहे ते युक्रेनकडे सुद्धा आहे आणि युक्रेन हा रशियाला त्याबाबत त्याची रदबदली करू शकतो. तर ही जी बाब आहे ती चीननी वापरून घेतली, कारण एक काळी हे दोन्ही कम्युनिस्ट देश होते आणि त्यांच्यामध्ये अनेक प्रकारे लष्करी सामग्रीची देवाणघेवाण होत होती. चीन विकत घेत होता रशियाकडून. ती त्यांच्याकडे असलेली जी सामग्री आहे ती परत मेंटेन करायची, तर चीन युक्रेनवरती अवलंबून होता त्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे हे जे त्यांचं जे नातं आहे लष्करी सामग्रीमुळे असलेलं चीनचं आणि युक्रेनचं, हे अतिशय मोलाचं असं स्थान चीनसाठी आहे. तर इतकं असून सुद्धा चीन आजच्या घडीला रशियापासून वेगळा होऊ शकत नाहीये. किंबहुना अमेरिकेतले अनेक जे तज्ञ आहेत आणि तिथे ज्या थिंक टँक्स आपण म्हणतो त्यांच्यामधली जी चर्चा तुम्ही ऐकल्यात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला नेहमी एक मुद्दा मांडला गेलेला दिसेल की रशिया हा चीनचा ज्युनियर पार्टनर आहे. म्हणजे आज चीन मोठा झालाय, पैशांनी मोठा झालाय, सामर्थ्याने मोठा झालेला आहे, जगात त्याचा जास्त दबदबा आहे. त्याच्याकडे जी परकीय गंगाजळी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि हे सगळं असल्यामुळे चीन रशियापेक्षा मोठा आहे आणि साहजिकच रशिया आज त्याचा लहान भाऊ झालाय अशी टीका केली जाते. म्हणजेच टीका करणाऱ्यांना हे अभिप्रेत आहे की रशिया चीनची साथ सोडू शकत नाही. ही बाब बऱ्याच प्रमाणामध्ये खरी कशासाठी आहे, ती व्यापाराच्या दृष्टिकोनातून नाही, परंतु एक स्ट्रॅटेजिक मुद्दा म्हणून ज्याला म्हणतो आपण, धोरण म्हणून आणि भूराजकीय धोरण म्हणून हा मुद्दा जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे असं तुम्हाला दिसून येईल की खरोखरच रशियाला चीनची साथ सोडणं अतिशय कठीण आहे. कारण आशियामध्ये जर का आपलं स्थान प्रस्थापित करायचं असेल तर चीनला रशियाची आत्यंतिक गरज आहे आणि रशिया जी मदत करू शकेल चीनला ती दुसरं कोणीही करू शकणार नाही. एक तुम्ही जर का जपान हा देश घेतला तर रशिया आणि चीन एकत्र येणं ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे असं तुम्हाला दिसून येईल. थोडासा दुसऱ्या महायुद्धापर्यंतचा इतिहास तुम्ही बघितला
तर हे अधिक स्पष्ट होईल तुमच्याकडे. तसंच ज्याला आपण इंडो पॅसिफिक रिजन म्हणतो, तिथे चीनचं वर्चस्व जे आहे, त्या वर्चस्वामध्ये ते वर्चस्व राखून ठेवण्यासाठी रशियाचं नौदल जे आहे ते खूप मोठी मदत करू शकतं. ही बाब अत्यंत स्पष्ट आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर चीनची पंचाईत आज अशी झालेली आहे, की ते रशियाची साथ सोडू शकत नाहीत आणि युक्रेनला दुखवू शकत नाहीत. आणि म्हणून एकंदरीत हितसंबंधाचा विचार केला तर ड्रॅगनची शेपूट खरोखरच पाचरीत सापडलेली आहे. परंतु इतकं असलं तरी सुद्धा अंतिम क्षण जर आला, तर त्या अंतिम क्षणासाठी चीनला रशियासोबत जाणं हे भाग पडेल आणि म्हणून अमेरिका चीनला कायम दटावणी करताना दिसतो, की तुम्ही जर का त्यांच्या सोबत गेलात, तर तुमच्यावर आर्थिक निर्बंध लागू होतील. आता रशिया सोबत जाणं म्हणजे काय ह्याचा थोडा विचार करा. रशियाला आर्थिक मदत करणं किंवा त्यांची जी सिस्टीम आपण बघितली SPFS आणि चीनची CIPS ह्या दोन्ही सिस्टीम जर का त्यांचं मिलन करता आलं तर रशियाला आपले पैसे जे आहेत ते जगामध्ये अन्य देशात पाठवता येतील आणि अन्य देशांना त्याच मार्गाने रशियापर्यंत पोहोचवता येतील. त्यामुळे आर्थिक निर्बंधांमुळे झालेली जी कोंडी आहे रशियाची ती कोंडी फुटू शकेल आणि चीन हे नक्की करेल. किंबहुना ही जी व्यवस्था आहे ती आता सुद्धा तिथे अस्तित्वात असण्याची दाट शक्यता आहे. कारण दोन्ही देशांनी आपण आधी बघितलं होतं की जवळजवळ अर्ध्याहून अधिक किंबहुना 3/4 अधिक त्यांचा जो व्यापार आहे तो त्यांच्या परस्पर चलनामध्ये आधीच आणून ठेवलेला आहे. तर ह्याच्यामुळे हे जे आर्थिक निर्बंध जर का चीनवर लावायचे झाले तरी लक्षात घ्या तुम्ही की आपलं किती नुकसान आहे हे अमेरिकेला सुद्धा कळतं. चीनवर आर्थिक निर्बंध लावणं एवढी सोपी बाब नाहीये. परंतु तरी सुद्धा अमेरिका जर का हा इशारा देत असेल तर अमेरिका चीनला हे सूचित करू इच्छित आहे की तुम्ही युक्रेन युद्धामध्ये आणि रशियाशी आम्ही जे वितुष्ट घेतलेलं आहे त्यामध्ये एका बाजूला झुकू नका इतका निर्वाणीचा इशारा आज अमेरिका देताना दिसते. परंतु कधी ना कधी आज आपण स्वस्थ बसलो तर एकदा रशियाला संपवल्यानंतर अमेरिका आपल्या मागे लागेल या भीतीने चीन पछाडलेला आहे आणि म्हणून चीनला रशियाची मदत करणं आवश्यक आहे. अमेरिकेला एक वेळ पैशाची मदत चालेल, पैशाच्या देवघेवीसाठी या ज्या सिस्टीम मी म्हटल्या त्यांचं एकजीवीकरण केलेलं सुद्धा त्यांना चालेल. पण जर का चीननी रशियाला उलटी शस्त्रास्त्र पुरवण्याचा प्रयत्न केला तर मात्र ती बाब अमेरिका बिलकुल ऐकून घेणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे. चीन आज पाचरीत का आहे आणि यातून मार्ग कसा निघू शकतो हे त्यांच्या नेतृत्वावरती अवलंबून राहील. अर्थातच युद्धाची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये रशिया किती तग धरतो लष्करी दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या ह्याही प्रश्नांवरती पुढचं भवितव्य त्याचं ठरणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.